नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा भात बनवणार आहोत. मस्त चटपटीत असा हा भात तयार होतो. एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा. एक भात असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा भात तयार होतो. बनवायला सोपा असला तरी खायला अतिशय चविष्ट असा भात तयार होतो. कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर आवडीप्रमाणे इथे खडे मसाल्यांचा वापर करायचा आहे. खडे मसाल्यामध्ये आपण इथे तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि इथे आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता खडे मसाले परतवून झालेले आहेत. 2 बारीक चिरलेले कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो, इथे लक्षात ठेवा आपण 2 कांद्याचा वापर केलेला आहे आणि 1 बारीक चिरलेल्या टोमॅटोचा वापर केलेला आहे. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आता परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता. तर इथे लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मसाले आपण आता छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाले छान परतवून झालेले आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटासाठी मसूर डाळ आपण इथे भिजवून घेतलेली आहे. तर इथे आता मसाल्यामध्ये आपण मसूर डाळ परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता मसूर डाळ आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाल्यामध्ये मसूर डाळ आपण परतवून घेणार आहोत. 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर मसूर डाळ आपण 5 ते 10 मिनिटासाठी भिजवून घेतलेली आहे. तर इथे आता मसूर डाळ आपण फोडणीमध्ये परतवून झालेली आहे. मसूर डाळ परतवून झाल्यानंतर आपण इथे आता तांदळाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण नेहमीच्या जेवणामध्ये जो तांदूळ वापरतो तो तांदळाचा वापर करणार आहोत. 1 वाटी मसूर डाळसाठी आपण इथे 2 वाटी तांदळाचा वापर केलेला आहे. तर इथे मी नेहमीचा वापरणारा जो आपण भात बनवतो तो आपण इथे तांदूळ वापरलेला आहे. इथे तुम्ही बासमती तांदूळ जर वापरायचा असेल तर तुम्ही बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने 2 वाटी आपण इथे तांदळाचा वापर केलेला आहे. 2 वाटी तांदळासाठी आपण इथे 1 वाटी मसूर डाळीचा वापर केलेला आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण इथे 4 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही जो तांदूळ किंवा डाळ वापराल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता इथे आपण डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. नेहमीची तीच ती डाळ, आमटी, भात, भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा चटपटीत असा भात बनवून बघा. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीर आपण भातामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर आपण भातामध्ये मिक्स करून झालेली आहे. कुकरला झाकण लावून आपण 2 शिट्यांमध्ये भात छान आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे कुकरला 2 शिट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा. गॅस बंद करून झाल्यानंतर 5 मिनिटानंतर आपण कुकरचं झाकण काढून पाहूया. पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण काढून इथे आपला हा भात छान तयार करून झालेला आहे. मस्त चटपटीत असा हा मसूर डाळीचा भात तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा मसूर डाळीचा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे मस्त मसूर डाळीचा चटपटीत असा भात तयार करून झालेला आहे. वरून आवडत असल्यास कोथिंबीरीचा वापर करू शकता. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मसूर डाळीचा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.